नमस्कार मंडळी. मार्केटमध्ये कैरी आलेली आहे. कच्च्या कैरीची आपल्याला चटणी करायची आहे. पारंपरिक पद्धतीची चटणी गावाकडे जशी केली जाते ना, पाट्यावरती वाटून किंवा आपण मिक्सरच्या भांड्यात सुद्धा वाटून करू शकतो. तर अगदी 8 ते 10 किंवा 15 दिवस टिकेल अशी आपल्याला आंब्याची म्हणजे कैरीची चटणी बनवायची आहे. तर झटपट होणारी आणि कमी साहित्यात होणारी चटणी कशी करायची आपण बघणार आहोत. तर इथे चपाटा मिरची घेतलेली आहे, म्हणजे फिक्की मिरची आहे. तर मी ह्या मिरच्या घेतल्यात, 10 मिरच्या घेतल्यात आणि ह्यासुद्धा आपल्याला 10 ते 15 मिरच्या असतील अशा मापाने आपल्याला तिखट मिरचीसुद्धा घेतली आणि फिक्की मिरचीसुद्धा घेतली. सारख्या प्रमाणात दोन्ही मिरच्या घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला जर वाटलं की आपल्याला तिखट मिरचीची चटणी करायचीच नाही आहे तर नुसत्या फिक्क्या मिरचीची सुद्धा तुम्ही चटणी करू शकता. 2 किंवा 3 मिरच्या घालायच्यात फक्त तिखट, बाकीची फिक्क्या मिरचीची करायची आहे. तुम्हाला जशी आवडेल तशी, पण मला थोडीशी स्पायसी हवी तर मी दोन्ही मिरच्या एकसारख्या प्रमाणात घेतल्यात. तर दोन्ही मिरच्या चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्यात आणि धुवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, एकदम उकळतं पाणी करून घ्यायचं आहे. त्यासाठी एकत्र मिरच्या करून घ्यायच्या, दोन्ही पण तिखट आणि फिक्क्या मिरच्या मी एकत्र करून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये गरम पाणी घालायचं, चांगलं उकळी आलेलं पाणी घालायचं आपल्याला. म्हणजे काय होईल, तुमची चटणी जी आहे अगदी स्मूथ आणि त्याचं चव जी आहे ती पण खूप छान येते त्याने, म्हणजे स्मूथ जास्त येते. तर गरम पाणी घातल्यानंतर चमच्याच्या किंवा झाऱ्याच्या सहाय्याने काय करायचं, थोडंसं वरती मिरच्या येतात थोड्याशा प्रेस करत दाबत राहायचं त्याला. आणि अर्धा तास आपल्याला ह्या चांगल्या व्यवस्थित भिजू द्यायच्या आहेत. त्यासाठी व्यवस्थित एकसारख्या खालीवर करायच्या आणि गरम पाण्यामध्ये भिजू घालण्यासाठी त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भिजू घालून ठेवून द्यायच्या अर्ध्या तासासाठी. तोवर आपण काय करणार, एक कैरी घेतली मी. तर कैरी जास्त आंबटही नाही जास्त गोडही नाही, मीडियम आहे. म्हणजे आपल्याला विकत ज्या मिळतात मार्केटमध्ये ती कैरी घेतलेली आहे मी. तर वरची साल काढून घ्यायची आहे आपल्याला. कैरी अगोदर धुवून घ्यायची आणि वरची साल काढून आपल्याला त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. तरी ती व्यवस्थित आपण कैरीची जी साल आहे ती पूर्ण काढून घेतलेली आहे. काढून घेतल्यानंतर कैरी आता आपल्याला काय करायची, त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे. पुढचं टोक जे आहे ते काढून टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला कैरीचे काप करून घ्यायचे. तर कैरी थोडीशी आंबट जर असेल ना तर थोडी कमी टाकली तरी चालेल. काय होतं, जशी जशी चटणी आपल्याला जास्त दिवस होतील तसा तसा त्याला आंबटपणा येतो आहे. तर तुम्हाला जास्त दिवसासाठी जर करायची म्हटलं तर आंब्याची कैरी जी आहे आंबट नाही वापरली तरीही चालेल. आणि तुम्हाला जर वाटलं की अजून 2 ते 3 दिवसाचीच करायची तर आंबट कैरी घातली तरीही चालेल. तर इथे कैरीचे काप करून घेतलेत मी. पूर्ण काप करून घातल्यानंतर आपल्याला पूर्ण कैरी घालायची, कारण मिरची आपल्या भरपूर मोठ्या आहेत, म्हणजे एक मोठं बाऊल मिरची आहे. तर इथे व्यवस्थित आपले कैरीचे जे काप आहे एका बाउलमध्ये काढून घेते. काढून घेतल्यानंतर आता आपल्याला मिरच्या भिजल्यात का नाही ते बघायचं आहे. तर अर्धा तास होऊन गेला आहे, मिरच्या चांगल्या भिजलेल्या आहेत. तर भिजलेल्या मिरच्याला थोडंसं एकदा तुम्ही बघू शकता, पाणी जे आहे अगदी लाल झालं आहे आणि मिरच्याचा रंगसुद्धा खूप छान लाल झालेला आहे. भिजल्यामुळे काय होतं, रंग खूप छान होतो मिरचीचा. तर पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि पाणी काढून घेतल्यानंतर मिक्सरचं जे मोठं भांडं आहे, मधलं भांडं जे असतं त्या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं, मिरच्या टाकून घ्यायचं आहे. छोट्या भांड्यात काढाल तर अजून प्लेन येईल. तर कमी चटणी असेल तर छोट्या भांड्यात काढली तरी चालेल, पण खूप जास्त मिरच्या असल्यामुळे मी काय केलं आहे, मोठ्या भांड्यामध्ये पूर्ण मिरच्या घेतल्यात आणि पाणी जे आहे आपल्याला टाकून द्यायचं आहे. ते पाणी वापरायचं नाही आहे आपल्याला. तर इथे जिरे घातलेत मी चांगलं 1 चमचा. तर आपली 150 ग्रॅम मिरची असेल पूर्ण, त्याला 1 चमचा मी जिरं घातलं आहे. आणि कोथिंबीर घालायचं आहे आपल्याला थोडासा. लसूण पाकळ्या घातल्यात मी आणि गावरानसुद्धा लसूण घातलं आहे थोडासा. तुमच्याकडे एकच लसूण असेल ना तर चांगलं 1 मोठी वाटी भरून लसूण घालायचं आहे. लसणाने त्याला चव खूप छान येते. तर 1 वाटी असं आपण पूर्ण लसूण घातलं आहे आणि कैरीचे जे काप करून घेतले ते सुद्धा घातलेत आपण त्यामध्ये. कैरीचे काप घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला. आणि मीठ घालून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्हाला जर वाटलं थोडंसं पाणी घालायचं आहे तर थोडंसं पाणी तुम्ही प्लेन थंड पाणी घालू शकता. तर मिरचीची जी चटणी आहे आपण तयार करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि चव तर खरंच खूप अप्रतिम आहे चटणीची. अगदी जुन्या पद्धतीने पहिले लोक काय करायचे, जुन्या बाया काय करायच्या, म्हणजे गावाकडच्या बाया जरी म्हटलं तर काय करायचे, उन्हाळ्यामध्ये ही चटणी स्टोर करून म्हणजे करून ठेवायचे आणि चिनी मातीच्या भरणीमध्ये ठेवून द्यायचे. आपल्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. शिळी भाकर जर असेल ना ज्वारीची, त्याच्यासोबत तुम्ही ट्राय करून बघा एकदा, खरंच खूप मस्त लागेल ती चटणी. म्हणजे माझी आजी करायची ना तर करून ठेवायची. तर चिनी मातीच्या भरणीमध्ये अगदी माठाच्या शेजारी गार जे वातावरण असतं त्याच्या शेजारी ठेवून द्यायची आणि ही चटणी आम्हाला 8 ते 10 दिवस पुरायची. आम्ही सगळेच जण आवडीने खायचो या चटणीला. तर अशाच प्रकारे आपली चटणी झालेली आहे आणि आपल्याला फ्रीज जर असेल तर फ्रीजमध्ये ठेवायची आणि दररोज थोडी करून बाहेर काढून खावायची आहे. तर आता याला तडका द्यायचा आहे. तडका देण्यासाठी मी काय केलं आहे, चांगलं 2 चमचे तेल घातलं आहे आणि 2 चमचे मेथी दाणे घातले.
त्याने काय होईल, तुमच्या चटणीला जो फ्लेवर येतो ना तो खूप छान येतो. तर चांगले काळे होईपर्यंत, मेथीचे दाणे जे काळे होईपर्यंत गॅस बंद करायचा तेल कडकडी झाल्यानंतर, आणि नंतर मेथी दाणे घालायचे. तर ती व्यवस्थित थोडेसे ब्राऊन काही काळे झालेत दाणे. तर आता काय करायचं आहे, हा कडकडीत तेलाचं जे आपण कडकडीत तेल करून घेतलं, म्हणजे मेथी दाणे तळून घेतलेत, ते काय करायचे, आपण चटणीच्या भांड्यामध्ये करून घेतली. त्याला काय करायचे, चहाची जी चाळणी असते चहा घालण्याची ती घ्यायची. कारण मेथी दाणे दाताखाली जर आली तर थोडेसे कडवटपणा मारतील आणि चटणी कोणी खाणार नाही. तर आपल्याला मेथीचा फ्लेवर द्यायचा आहे त्या चटणीला. तर म्हणून आपण तेल पूर्ण कडकडीत तेल चाळणीच्याद्वारे मेथी बाजूला केली आणि तेल घातले. परत आपण 1 चमचा तेल घातलं आहे त्याच पॅनमध्ये, म्हणजे तडका पॅनमध्ये, आणि मोहरी दाणे घालायचे आपल्याला 1.5 चमचा. एवढ्या चटणीला आपल्याला मोहरी छान तडतडू द्यायची आहे. तडतडल्यानंतर ते सुद्धा तेल आपल्याला वरती घालायचं आणि मग नंतर आपल्याला वरतून चटणीवरती तेल घ्यायची गरज पडत नाही. जर वाटलं तर थोडंसं घेऊ शकता. तुम्हाला जर वाटलं खूप तिखट लागते, थोडंसं तेल घेऊन खाऊ शकता तुम्ही. मस्त भाकर घ्यायची, ज्वारीची शिळी किंवा ताजी. भाकरीवरती चटणी घ्यायची, मस्त कोथिंबीर घालायचं आहे वरती, आणि थोडंसं तेल टाकायचं आणि मस्त चटणीचा आस्वाद घ्यायचा आहे. नक्की ट्राय करून बघा यावेळेस. आणि आता मार्केटमध्ये कैऱ्या आलेल्या आहेत, मिरच्यासुद्धा घरी असतात. नसेल तर लाल मिरच पावडर तुमच्याकडे असेल ना, तीसुद्धा पाण्यात भिजू घातली, थंड्या पाण्यात, आणि नंतर पेस्ट करून घातली तरीही चालेल. तुम्ही कशाही पद्धतीने एकदा चटणी करून बघा, म्हणजे तुम्हालाही आवडेल. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी चटणी आहे. आणि आपलं तेल जे आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स झालं आहे, अति जास्त झालं नाही. वरतून घ्यायलासुद्धा तुम्हाला थोडंसं तेल लागेल, तर वरतून घेतलं तरीही चालेल. जेव्हा आपण चटणी घेतो ना त्यावरती थोडंसं तेल घ्यायचं आहे. तर मी काय केलं, मला भातासोबत गरमागरम भात जर असेल ना आणि ही चटणी असेल ना तर मला खूप आवडते. तर मी आज भातच केला आहे, थोडासा कोथिंबीर घातला आहे वरतून, आणि तेल घालायचं आहे थोडंसं वरती. थोडंसं पापड कुस्करून घ्यायचं आणि चटणी जी आहे ती मिक्स करायची आहे. आणि हो, तुम्हाला जर वाटलं फिक्या मिरच्या म्हणजे तिखट मिरची वापरायचीच नाही आहे तर नाही वापरली तरीही चालेल, पण चटणी खरंच खूप छान लागेल. तर अगदी पारंपरिक पद्धतीची आणि गावाकडे केली जाणारी चटणी आहे. तीसुद्धा तुमच्या घरच्याच साहित्यात होते आणि अगदी मस्त लागते खायला. आणि स्टोअर करून ठेवली थोडीशी आपण खाऊ शकतो. वरण भात जरी केलं तरी त्यासोबत खाऊ शकतो. तोंडी लावायलासुद्धा घेऊ शकतो. कशाही पद्धतीने तुम्ही तिचा वापर करू शकता. तर ही कैरीची चटणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.